हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. तर आज आहे शनिवार आणि हा व्हिडिओ जो आहे ना बराच लेट येतो आहे. तर मी आलेली आहे माहेरी आणि ते बघा सर्वजण स्वयंपाक करते. ही माझी मोठी वहिनी आहे, ही छोटी आहे. तर ते मोठी वहिनी आणि मोठा भाऊ जो असतो ना तो लवकर म्हणजे येत नसतात, सुट्ट्यामध्येच येतात, ते लांब असतात मुंबईला. आणि हा माझा मोठ्या भावाचा मुलगा आहे अर्णव. तर खूप दिवसाच्या नंतर भेट झाली आमची. मला असं वाटतं 1 वर्षानंतरच भेट झालेली असावी. का तर दिवाळीमध्ये ते आले होते पण मी गेले नव्हते माहेरी काही कारणामुळे. तर इथे बघा पनीर बनवते शिवानी. शिवानी म्हणजे माझी छोटी भाऊजाई. ती माझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे मी तिला नावानेच बोलवते. तर इथे ती पनीर बनवते आणि मुलं माझी पनीर म्हणलं की ते आधीच प्लेट वगैरे घेऊन बसले होते की आज पनीर खायचं आहे, त्यांना खूप आवडतं. तर इथेच ती तयारी करत होते. तर सिम्पल असं बनवत होती. आलं लसूणची पेस्ट टाकली, त्यानंतर टमॅटोची पेस्ट टाकली, नाही कांद्याची पेस्ट टाकली. आणि इथे बघा माझ्या मोठ्या भावाने मस्त अशी गरमागरम जिलेबी आणली होती, त्याला मीच मागवली होती. का तर आमच्या इथे माहेरी ना माझ्या खूप छान जिलेबी भेटते. तर शिवानी आमची खात होती तर मी तिचा व्हिडिओ बनवत होते. तर ती हसत होते की नको. तर इथे बघा टमॅटो प्युरी वगैरे, त्यानंतर लाल तिखट वगैरे टाकलं आणि छान तेल सुटेपर्यंत इथे जो मसाला होता ना तो छान फ्राय करून घेतलेले आहेत सुके मसाले वगैरे टाकून. आणि त्यानंतर यामध्ये ना काजू पेस्ट टाकणार आहे, जे अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती गरम पाण्यामध्ये. त्यानंतर इथे ते पण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. काजूचा जो कच्चेपणा आहे, बाकी ज्या मसाल्यांचा कच्चेपणा आहे ते निघेपर्यंत इथे आपण सर्व मसाले जे आहेत ना फ्राय करून घेतलेले आहेत. आणि बॅकग्राऊंड आवाज येत असेल रुद्रचा, डोगूचा, का तर मी सासरी आलेली आहे. तर त्यांचा गर्द चालू आहे बाहेर. आणि 2 दिवस माहेरी राहिले, 2 दिवस सासरी, असंच माझं चाललेलं आहे. तर इथे बघा मी काही पनीरचे तुकडे जे आहे ना असं क्रंच करून त्यात टाकलेलं आहे. आणि इकडे मी आली बाहेर हॉलमध्ये. तर रुद्र जो आहे ना तो माझ्या मोठ्या ताईला पाहिला होता गॅलरीतनं. तर त्याला वाटलं की मावशीच येते, पण मावशी ती म्हणजे माझी ताई नव्हती. त्याने कोणाला पाहिलं काय माहिती. आणि ते दारामागे लपलेत की बाप्पा मावशी येईल आणि आपण तिला भॉक करायचं, घाबरायचं, म्हणून ते सर्वजण लपले होते. पण भैया जो आहे ना ताईचा मोठा मुलगा, त्याने येऊन सांगितलं की मावशी नाही आहे. मग मुलं सगळे गेले. म्हणजे त्यांचा पचका झाला. आणि हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ. मी काहीच व्हिडिओ शूट नाही केला. आणि हा आहे रविवारचा व्हिडिओ. मी सकाळी उठलेले आहे आणि माहेरी आहे म्हणल्यावर मस्त असं आपल्याला आयता चहा भेटतो. तर इथे मला आयता चहा भेटलेला आहे, जे खूप कमी भेटतं मला. पण मी माहेरी आल्यावर मला शिवानी नेहमी आयता चहा देते. तर इथेच मी चहा आणि बिस्किट खात होते त्यांच्याशी गप्पा मारत. आणि चहा सर्व फॅमिलीसोबत पिण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते, गप्पा वगैरे. आणि आमची फॅमिली पूर्ण झाली होती, म्हणजे सगळेजण आले होते माझ्या माहेरी. आणि ही आमची छोटीशी परी, जे आमच्या घरातलं सगळं क्यूट बाळ आहे, सगळ्यात जास्त क्यूट बाळ आहे आमच्या घरातलं, सगळ्यात छोटा बेबी आहे. तर बघा, तर मला तर इथे काही काम नाही आहे. तर मी मस्त असं परीसोबत खेळत होते. का तर माझ्या दोन्ही वहिनी ज्या आहेत ना त्या घरी होत्या, त्यामुळे त्या दोघी मस्त काम करून घेत होत्या. मला जास्त काही काम लागत नव्हतं. मी माहेरी आले तर करत असते काम थोडंफार, पण आता ह्या दोघी आहेत म्हणून मी जास्त काही केलं नाही. तर मस्त इथे मी परीसोबत खेळत आहे. तर परीचं अजून आम्ही नाव ठेवलेलं नाही आहे, तिला मी फक्त लाडाने परी म्हणते आहे. तर इथे बघा डुगू पण माझं तिच्याशी मस्त खेळत होता. आणि त्यानंतर बघा इथे तिची मम्मी तिची मालिश करते. आता आंघोळीचा टाईम झालेला आहे, तर इथे तिची मस्त अशी मालिश होत आहे. आणि मला पण येतं आणि मी तिला अंघोळ पण घातली होती. पण त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी. माझी आई बाहेर गेली होती तर मी तिला अंघोळ घातली होती. आणि हे बघा आमचं बाळ एकदम छानसं, खूप मिस करते मी तिला आता. आणि सगळी कामं आवरल्याच्यानंतर, जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी गेले होते बाहेर. का तर मला आमच्या एक रिलेटिव्हमध्ये कार्यक्रम होता जावळाचा, त्यासाठी मला त्या बाळासाठी कपडे आणि दागिने घ्यायचे होते. आणि मला इथे गरम गरम सकाळी भाकर पोळलेली आहे. मी भाकर शेकवत होते शिवानीला, तर मला भाकर पोळली आणि मी शिवानी जाते बाहेर. आणि बाहेरून आल्याच्यानंतर इकडे बघा आई माझी मस्त अशी मालिश करते तेल लावून. हे सगळं सुख जे असते ना ते माहेर येऊनच भेटतं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आनंद पाहिजे असेल तर त्यासाठी माहेर पाहिजे असतं आपल्याला. नाही तर सासरच्या मोठ्यात मोठ्या आनंदामध्ये ते सुख नसतं, जे माहेरच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये असतं. तर इथे बघा आई माझ्या डोक्याला मस्त तेल लावून मालिश करून घेते. आणि त्यानंतर इथे एवढी छान अशी मस्त रेसिपी माझ्या भावाने सांगितली होती, त्याप्रमाणे मी इथे बिर्याणी बनवलेली आहे, चिकन बिर्याणी.
तर याची रेसिपी मी शेअर नाही केलेली आहे, पण एवढी छान झाली होती ना, खरं सर्वांना आवडली, सर्वांना, मुलांना, मोठ्यांना, सर्वांना एवढी छान बिर्याणी झाली होती आणि दिसतंच तुम्ही बघू शकता किती छान दिसते. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाईम मी याच पद्धतीने बिर्याणी बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्हाला हवी असेल तर. तर नाहीतर बघूया, वेळ भेटला तर मी नक्कीच बनवेन. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.